जी स्त्री घरात या गोष्टी करते तिच्या घरी लक्ष्मी सदैव टिकून राहते आणि घराची भरभराट होते. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, महिलांनी रोज सकाळी उंबरठ्याची पूजा करावी. नंबर 2, मुख्य दरवाजाबाहेर मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. रात्री झोपण्यापूर्वी मंदिरात तुपाचा दिवा लावावा. रविवारी घराच्या बाहेरील दरवाजाच्या दोन्ही बाजूला देशी तुपाचे दिवे लावावेत. वास्तुशास्त्रानुसार झोपण्यापूर्वी थोडा कापूर जाळून त्याचा धूर बेडरूममध्ये आणि संपूर्ण घरात पसरू द्यावा. शुक्रवारी गाईला भाकरी खायला द्यावी. गरीब किंवा गरजूंना अन्न आणि कपडे दान करावेत. या दिवशी देवी लक्ष्मीला नैवेद्य म्हणून खीर अर्पण केल्याने देवी प्रसन्न होते असे मानले जाते. श्रीयंत्राची पूजा करावी. कमळाचे फूल अर्पण करा. लक्ष्मी देवी संपत्ती आणि शुभतेची देवी आहेत. भगवान विष्णूंची पत्नी म्हणून लक्ष्मीकडे विष्णूसारख्याच शक्ती आहेत. शारीरिकदृष्ट्या लक्ष्मी भौतिक संपत्ती, सौंदर्य आणि आरोग्याचे प्रतिनिधित्व करते. लक्ष्मी टिकून राहण्यासाठी या चुका करू नका. नंबर 1, पैसे मोजताना नोटांना थुंकी लावून मोजू नये. लक्ष्मीचा अपमान होऊन ती रुसते. पोथीची पाने, ग्रंथांची पाने बोटाला थुंकी लावून उलटू नये, ते अशुभ असते. नंबर 2, हातात रोख रक्कम पडली की ती प्रथम घरी आणून देवापुढे ठेवावी. कुठल्याही परिस्थितीत त्यातील 1 रुपयाही खर्च करू नये. दुसऱ्या दिवसापासून खर्च करायला सुरुवात करावी. नंबर 3, संध्याकाळनंतर विशेषतः दिवे लागल्यावर कोणासही पैसे देऊ नये. मोठी खरेदी सूर्यास्ता अगोदरच करावी. सूर्यास्तानंतर मोठी खरेदी केल्यास व पैसे दिल्यास लक्ष्मी नाश पावते. राहूच्या होऱ्यात पैसे देणे किंवा घेणे हा व्यवहार करू नये. नंबर 4, उत्तर दिशा धनाची दिशा आहे. या दिशेला सजावटीचा फवारा, फाउंटेन किंवा फिश टँक ठेवल्याने घरात सतत पैसा राहतो व तो सत्कारणी लागतो. नंबर 5, कपाट किंवा तिजोरीवर कोळ्याचे जाळे, कचरा, भंगार, माल ठेवू नये. नंबर 6, दिवाळीमध्ये जसे लक्ष्मीपूजन करतात तसेच दर अमावस्याला करावे. व्यवसायाची घसरलेली गाडी रुळावर येईल. नंबर 7, लक्ष्मी कृपेसाठी घरातील अन्न व दूध नेहमी झाकून ठेवावे. दर गुरुवारी तुळशीला थोडेसे दूध अर्पण केल्याने घरात लक्ष्मीचे कायमस्वरूपी वास्तव्य राहते. नंबर 8, रोज संध्याकाळी तुळशीजवळ तुपाचा दिवा व 1 अगरबत्ती लावली तर घरात लक्ष्मीचा निरंतर वास राहील. नंबर 9, गल्ल्यात एखादी तरी कवडी नक्की असावी. गल्ल्यामध्ये पैशांचा ओघ सुरू राहतो. नंबर 10, तिजोरी, गल्ला किंवा बँकेत रोख रक्कम ठेवताना महालक्ष्मीच्या नावाचा आवर्जून जप करावा. नंबर 11, जो मळकट कपडे घालतो, दात स्वच्छ घासत नाही, कठोर बोलतो, जास्त जेवतो आणि सूर्योदय अथवा सूर्यास्तासमयी झोपतो त्याला लक्ष्मी सोडून जाते. नंबर 12, मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर कुंकवाने लक्ष्मीची पावले काढावीत. सूर्योदयाच्या वेळी लक्ष्मी अतिथी रूपात घरात प्रवेश करेल आणि परत जाण्याचे नावही घेणार नाही. नंबर 13, जे लोक ओल्या पायांनी झोपतात, पाय न धुता झोपतात, नग्न अवस्थेत झोपतात, त्यांच्या घरात लक्ष्मी कधीच येत नाही. नंबर 14, जे लोक डोक्याला तेल लावून त्यातील तेल हातापायाला चोपडतात, नखांनी गवत तोडतात किंवा जमीन उकरतात, ज्यांच्या शरीरावर आणि पायावर मळ साचलेला असतो, त्यांच्या घरात लक्ष्मी येत नाही. नंबर 15, तिजोरी घरात ज्या खोलीमध्ये ठेवलेली असेल त्या खोलीच्या भिंतींचा रंग काळा, निळा किंवा लाल नसावा. नंबर 16, घरातून कामानिमित्त बाहेर पडताना शर्टाच्या वरच्या खिशात थोडे तरी पैसे ठेवावेत.
मोकळ्या खिशाने कधीही घराबाहेर पडू नये, कारण पैसा पैशाकडेच जातो आणि हा लक्ष्मीचा सर्वात मोठा नियम आहे. नंबर 17. जी व्यक्ती सूर्योदयापूर्वी उठून स्नान करते, त्यानंतर देवपूजा करून कामधंद्यास सुरुवात करते, त्या व्यक्तीवर लक्ष्मीची सदैव कृपा राहते. नंबर 18. तिजोरीचा दरवाजा उत्तर दिशेला उघडेल असा असावा. तिजोरीच्या वर जड सामान ठेवू नये. तिजोरी बीम खाली ठेवू नये. तिजोरीमध्ये श्रीयंत्र आवर्जून ठेवावे. ते लक्ष्मी प्राप्तीसाठी अत्यंत फलदायी असते. नंबर 19. पैशासंबंधीच्या कामासाठी निघताना उजवा पाय घराबाहेर टाकून निघावे. गणेश मंदिरात जाऊन गणपतीला एक लाल फूल वाहावे आणि एखाद्या अपंग वा भिकाऱ्यास पैसे देऊन त्याचे मन संतुष्ट करावे, म्हणजे यश मिळते. नंबर 20. लक्ष्मी प्राप्तीसाठी दररोज मुठभर भाजलेले चणे, फुटाणे कबुतरांना खायला घाला. त्वरित अनुभव येईल. या साध्या उपायाने सुद्धा आर्थिक प्राप्ती वाढते. नंबर 21. जेवल्यानंतर उष्ट्या हाताने देवी देवतांच्या फोटोला हात लावू नये. ते अशुभ मानले जाते. यामुळे महालक्ष्मीचा कोप होतो, बरकत नाहीशी होते. कितीही कष्ट करा, त्या व्यक्तीजवळ पैसा टिकत नाही. अनावश्यक कामांवर पैसा खर्च होतो. नंबर 22. कोणत्याही देवतेचा प्रसाद घेतल्यानंतर हात लगेच धुवून घ्यावेत. नंबर 23. नोकरीतून किंवा व्यवसायातून मिळणाऱ्या पैशातील काही हिस्सा दान अवश्य करावा. धार्मिक किंवा सामाजिक कामांसाठी केलेले दान 1000 पटींनी परतून मिळते. शिवाय शांती, समाधान, यश आणि कीर्तीही लाभते. नंबर 24. घरामध्ये अन्न वाया जाणार नाही याची काळजी घेतलीच पाहिजे, कारण वाया जाणारे अन्न शाप देते. परिणामी घरात हळूहळू दारिद्र्य आणि आजारपण येते. अशा घरात लक्ष्मी फार काळ टिकत नाही. नंबर 25. अतिथी देवो भव असं आपल्या हिंदू संस्कृतीत म्हटले आहे. त्यामुळे घरी आलेल्या अतिथींचे स्वागत मनमोकळेपणाने करावे. अतिथीला पाहून तोंड वेडेवाकडे करू नये. ज्या घरात अतिथीचा अपमान होतो त्या घरात कुठलीही देवता वास्तव्य करणे पसंत करत नाही. नंबर 26. घरातील लक्ष्मीने अर्थात गृहिणीने रोज सकाळी थोडेसे पाणी घराच्या उंबरठ्यावर आणि अंगणात शिंपडल्यास घरात कोणतीही बाधा येत नाही. सुख आणि शांती लाभते. नंबर 27. घराच्या मुख्य दरवाजामधून लक्ष्मी येते. त्यामुळे घराचा मुख्य दरवाजा नेहमी स्वच्छ फडक्याने पुसून स्वच्छ ठेवावा. तसेच तिन्ही सांजेला मुख्य दरवाजा थोडा वेळ उघडा ठेवावा. ही लक्ष्मी आगमनाची वेळ असते. वरील काही गोष्टींचे पालन केल्यास घरात लक्ष्मी नक्कीच टिकून राहील आणि घराची भरभराट होईल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ही माहिती आपल्याला कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.